उद्धव ठाकरेंचे जे आले और ते जाऊ द्या बावनकुळे तो आमचा बीजेपीचा अध्यक्ष तो सुद्धा ओपनली जे आहे उघडपणे जे आहे सांगतोय. आता काय करायचं मला एवढंच सांगायचं ते ठीक आहे. प्रश्न माझ्या आमदार मंत्रिपदाचा नाही. प्रश्न जो आहे हे जे सगळे प्रश्न जे आहेत समाजाचे जे उभे राहतील त्यावेळेला संरक्षणाची ढाल कोण उभी करणार आहे कोण करणार. मंत्रिपद जे आहे मंत्रिपद किती वेळा आली मंत्रिपद किती वेळा आलीत आणि किती वेळा गेली. विरोधी पक्षात सुद्धा बसावं लागलं बसलो ना. विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा काम केलं ना कितीतरी वेळा. तर त्याचं काय एवढं काय दुःख. पण आता सरकार एवढं सगळं ओबीसीनी तुम्हाला दिल्यानंतर हे असं का हा प्रश्न जो आहे राज्यातील आणि देशातील सुद्धा अनेकांना पडलेला आहे की भाई का असं आहे. हा प्रश्न आहे की का कशासाठी याच्या पाठीमागे हेतू काय तुमचा काय हेतू आहे असा काय बिघडलं असतं. ठीक आहे मंत्रिपद नसेल तर रस्त्यावर मी आहे ना लढणार आम्ही बोलू तो मुद्दा नाही. सभागृहात सुद्धा मी आहे लढणार बोलणार. परंतु एक जे आहे अवहेलना करण्याचं शल्य जे आहे ते मनामध्ये जे आहे डासत आहे. हे असं का कुणासाठी मला आपल्याला एवढं सांगायचं. अनेकांनी जे आहेत काही सूचना सुद्धा केल्या असं करा तसं करा येऊ करा तेव्हा करा. सगळ्यांशी चर्चा करावी लागेल. मी आता परत उद्या परवा मुंबईला जाणार आहे. मुंबईला तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे आपले बाकीचे जे काही इतर ओबीसीचे जे लीडर्स आहेत एल्गारमधले लीडर्स आहेत त्यांचे फोन येत आहेत आम्हाला भेटायचं आपण चर्चा करायची. त्यांच्याबरोबर चर्चा करावी लागेल. देशातील राज्यातील इतर काही लोकांवर चर्चा करावी लागेल आणि नंतर जे काय ते आपल्याला कदाचित पाऊल उचलावं लागेल. घाई करून जे आहे हे प्रश्न सुटत नाही. कुठेही घाईने उडी मारण्यात अर्थ नाही आहे. त्याच्यासाठी विचारपूर्वक जे काय करायचं ते मी करीन आणि त्यावेळेला तुमची साथ मला पाहिजे आहे.